गुरु वाचुनी संसारे तारका नसेचे निष्ठंक इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करुणे संशयाचे श्रेणी छेदितिना उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती पुरविते आरती शिष्याची इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाचे श्रेणी छेदितिना वंचना करीते जन दुष्ट नष्ट वंचना करीते जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधकास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि नित्यशुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुत्वं नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अखंडं मंडलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यं देवदयानिधि गुरुर्वाक्यं सदा सत्यं सत्यं ते परमं पदं नाना सुगंधि पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाणां परमेश्वरम् सद्गुरुनाथ महाराज की सह्याद्रीचा देवराया तुझ्या माया तुझ्या माया तुझ्या माया सह्याद्रीचा देवराया देवराया दंडवत तुझ्या पाया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळेला कीर्तन
ज्ञानाला ज्यांनी जीवनदान प्रदान केलं आणि लोपत चाललेलं ज्ञान या जगतामध्ये पुन्हा प्रतिष्ठित केलं, साधकांचे मायबाप, कारुण्य सिंधू या जगताला ज्ञान ज्यांनी प्राप्त करून दिलं ते या योग्यांची माऊली सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज. महाराजांच्या नावाने, महाराजांच्या साहित्यातील आणि महाराजांच्या उक्तीला किंवा त्यांच्या ज्ञानाला साजेसा अशा पद्धतीचा सुंदर 5 चरणाचा आणि ईश्वरापेक्षाही अधिकाधिक महत्व माझ्या सद्गुरूंचं कसं आहे हा विषय प्रतिपाद्य करणारा अभंग 5 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. दत्त प्रभू सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरता ते अर्थे शिष्याची. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितिना. वंचना करते जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाचे श्रेणी छेदितिना. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेमे साधनास आन काही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाचे श्रेणी छेदितिना. प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करत असताना अल्पसा परिचय. अखंड दत्तनाम सप्ताह, बाळक पारायण आणि महान थोर अशा सद्गुरु समर्थ बाळगुरु महाराजांच्या, सद्गुरु श्री महंत रामेश्वर महाराजांच्या, सद्गुरु श्री गंगाधर महाराजांच्या, महंत श्री यदुवर महाराजांच्या आणि तुम्हा सर्वांचे लाडके अंतरामध्ये त्या ठिकाणी घर करून असलेले
संत श्री सच्चिदानंद महाराजांच्या याच्या उत्तम अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाखाली नियोजनामध्ये सुनियोजित अशा पद्धतीचा हा सुंदर सप्ताह आणि त्यातल्या कीर्तन शृंखलेतली 5व्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या प्रेमापोटी महाराजांच्या परमस्नेह ममत्व आपुलकी जिव्हाळा या सर्व अंतरातल्या गोष्टींच्या प्रती त्या ठिकाणी असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी त्या ठिकाणी मिळालेली ही सेवा आहे. मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी मी आलो होतो. 2 वर्ष झाले बालूकडे. तेव्हाच्या आणि आत्ताच्या सरेगाववाल्यांच्या परमार्थामध्ये खूप मोठा फरक आहे आणि फरक असा आहे का खूप थोडासा ऐकू कमी करा पाहिजे. थोडा फरक असा आहे का कैक गावचे परमार्थिक अनुष्ठान सोहळे आणि कित्येक गावच्या लोकांना आम्ही देवदेव करताना रोजच पाहत असतो. पण दररोज पाहत असताना त्या लोकांच्या परमार्थामध्ये कधी चढ कधी उतार, कधी चढ कधी उतार, कधी सगळा उतारच उतार अशा पद्धतीचे त्या ठिकाणी वृत्ती दिसत असते. पण तुम्हा सर्व या सरेगावच्या नगरीच्या लोकांचं फार मोठं त्या ठिकाणी भाग्य आहे. महत्भागी अशा पद्धतीचे तुम्ही सर्व साधक मायबाप आहात ज्यांचं परमार्थाचं श्रेष्ठत्व उत्तरोत्तर त्या ठिकाणी वाढत चाललंय, कमी झालं नाही आणखी. आणि ते वाढण्याच्या पाठीमागं तुमची साधक वृत्ती, गुरु महाराजांनी दिलेल्या नामस्मरणाचं अनुपालन, गुरूंची असलेली आज्ञा त्या आज्ञेचं पालन आणि तुम्ही करत असलेल्या दैनंदिन प्रापंचिक व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये गुरु महाराजांच्या सारखं त्यांचं अस्तित्व जतन करण्याचं जे तुमचं काम आहे ते फार सोज्वळ पद्धतीचं, साध्या आणि सुंदर पद्धतीचं आहे. म्हणून या सरेगाव नगरीच्या लोकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला माहित आहे सरेगाव नगरी काय चिंगूस लोकांची नगरी नाही आहे का? इथं आहे का एखादा बालू पाटील असा कोणी चहात माशी पडली अंगाला चहा लागली म्हणून चाटून सोडणार? सगळे चांगलेच होत. मग एवढं सुंदर असं नियोजन, दोन्हीकडनं अश्वत्थ वृक्ष, सुंदर अशा पद्धतीची वडाची झाडं, पुढं केळीची झाडं, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षी नामच नारदा गंधर्वानाम चित्ररथा सिद्धा नाम कपिलोमुनी. वृक्षांमध्ये अश्वत्थ, त्या ठिकाणी वड सगळ्यात मोठा असतो. ऋषींमध्ये हे देवर्षी नारद आहेत, गंधर्वांमध्ये त्या ठिकाणी चित्ररथ नावाचा गंधर्व आणि सिद्धांमध्ये महर्षी कपिल मुनी महाराज भगवान दत्तात्रयांचे महाराज. ही वृत्ती आहे की त्या ठिकाणी साक्षात अश्वत्थाच्या साक्षीनं तुम्ही आम्ही या ठिकाणावरती परमार्थ करत आहोत. सुंदर अशा पद्धतीचे 2 मृदंगाचे असे दीप प्रभाकर म्हणायला काही हरकत नाही, दीप रत्नाकर अशा पद्धतीचे आहेत. कारण आमचा कानिकनाथ महाराज या आमच्या सौरभ महाराजांकडे त्या ठिकाणी बघू का होईना अनुकरण करता करता चांगलं शिकलं पाहिजे. पुडी खायला कोणी शिकतं, दारू प्यायला कोणी शिकतं, खांड खायला कोणी शिकतं, पोऱ्या पटवायला तर सहज शिकतं, पण पकवाज वाजवायला शिकायसाठी काहीतरी आध्यात्मिक वृत्ती लागते. आणि ते आमच्या सौरभ महाराजांकडे बघून कानिकचा विकास व्हायला लागला आणि सौरभ महाराज आपापल्या गुरूंकडे बघून त्या ठिकाणी आपली आत्मोन्नती करून घेतात. ही सर्व साधक मंडळी, ही सर्व गायक मंडळी, विनेकऱ्यांपासून गायकांपासून टाळकऱ्यांपर्यंत आणि सिस्टीमवाली सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर अशा पद्धतीचा अभंग आहे. अभंग महान असलेल्या संत विभूती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. गुरु महाराजांचं महात्म्य वर्णन करणार आहे आणि आता आपल्याला कीर्तनाला सुरुवात करायची आहे. दत्त प्रभू एकदा आवाज कॉन्स्टंट राहू द्या, फक्त नंतर तुम्हाला जसा बदलत राहत तसं बदल मधुर असा. कारण धनजवाली माणसं मला माहित आहे पाहिजे तसा आवाज देतात. बाकीच्यांकडनं आम्ही अपेक्षाही करत नाही. आज आम्हाला एक भंगार सिस्टीमवाला घडलं होतं. ईळ गेला बोंबलून ते काय शेवटापर्यंत शिवर आलंच नाही. त्याच्यामुळं धनची मंडळी म्हणजे फार सुंदर पद्धतीची कौतुक करायसारखं त्यांचं काम आहे. आणि महाराज शहादत महाराजांना, सच्चिदानंद महाराजांना सवय आहे चांगले चांगले माणसं हेरून ठेवायची. अभंग माऊली ज्ञानेश्वरांचं आहे. आता चिंतनाकडे वळूया. मला काय तितकंच कीर्तन जमत नाही, तुम्हालाही माहित आहे की? हा, त्याच्यामुळं
नाही ती आमची ती शबरी होते, तिकडं काही नाही, सगळं माफ आहे महाराज. 10 गावच्या माईला म्हणजे ती या मठाची शबरी होय. हे राम आणि ते शबरी, तर गे राम मेरे घर. माऊली ज्ञानेश्वरांचा अभंग आहे, अभंग 5 चरणाचा आहे आणि सुंदर. महाराज म्हणतात या संसाराच्या खाणीला आपण आल्याच्या नंतर या संसाराचं त्या ठिकाणी पालन करत असताना ही संसार दशा मनुष्याला, आता संसार तुम्ही म्हणसाल लग्न झालेल्याचा संसार असतो, नाही. ज्याच्याकडे विषय व्यापार सगळ्या गोष्टी आहेत, मग तो जपीतपी असू द्या, साधू संत संन्यासी असू द्या, कोणीही असू द्या, ज्याच्याकडे अर्थार्थी व्यवहार चालतो, दैनंदिन सगळे जगताला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूंचा ज्याच्यापाशी साठा आहे, त्या सगळ्या वस्तूंचा उपयोग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संसारिक म्हणता येतं. फक्त संन्यासी हे फक्त एका स्त्रीला त्यागलेले असतात, माया नावाची वस्तू त्यांनी त्यागलेली असते. आणि संसारी हे समाजातून संन्यासी हे उठून गेलेले असतात, ते केव्हाच निवृत्त झाले, एका बीजा केला नाश मग भोगिले कलीस. त्याच्यामुळे संन्यासी आणि संसारिक यांच्यात फार मोठा फरक आहे. पण आम्ही संन्यासी लोक संसारिकांमध्ये वावरतो, परिणामी संसारिकांना वाटतं हे आपल्यासारखेच, आता काही नाही, 2 डोळे 2 हात 2 पाय 2 कान सगळं व्यवस्थित यांचं आहे, म्हणजे आपण अंते समानच आहोत. पण मुळात असं नसतं. संन्याशांना संन्यासी ही एक प्रकारची त्या ठिकाणी दीक्षा आहे. महर्षी आदिशंकराचार्यांपासून ती जटिल संन्यासाची परंपरा चालत आली. पण त्याच्याही अगोदर या सृष्टीमध्ये देवी देवता होते, त्याही अगोदर या सृष्टीमध्ये देव होते, ईश्वरीय अवतारांची शृंखला होती आणि ईश्वरीय अवतारांच्या शृंखलेचं या जगताला ज्ञान मिळवून देणारे संत आणि सद्गुरू होते. आणि त्या सद्गुरूंसारखं या जगतामध्ये तारक असं अस्तित्व एकही नाही. इथे येतात माऊली, फार क्षेपक अशा पद्धतीचा अभंग आहे. सहजासहजी माऊलींच्या तुकोबारायांचे अभंग सोडवता येतात, बाळगुरु महाराजांच्या आनंद पाठातले 32 अभंग सोडवता येतील, कदाचित गुरुपाठातले अभंग सोडवता येतील, फार किचकट आहेत पण काही सोडवता येतील शक्यता. पण माऊली ज्ञानेश्वर म्हणजे लोपत असलेल्या ज्ञानाला, जीर्ण झालेल्या ज्ञानाला पुन्हा जिवंत त्या ठिकाणी करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि त्यांची अभंगाची वाणी, त्यांची अभंगाची त्या ठिकाणी प्रक्रिया फार अशा पद्धतीची विद्वत श्रेणीची आहे. आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण आपल्या बुद्धीला जितकं झेपल तितकं आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मग सद्गुरूंशिवाय या जगतामध्ये कुणी नाही महाराज, तारक नाही. लोकांना वाटतं मला माझी बायको तारू शकते, मला माझा भाऊ तारू शकते, मला माझा बाप, माझी माय, माझी मावशी, माझा काका, माझा चुलता, माझा मित्र, कोणातरी गावचा माझा एक मित्र आहे, ती फार मोठा गुंडा आहे, मला मोठी काही अडचण पडली की हाक मारल्या सरशी येते, कोणी तुमचं नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी निर्वाणी. जायच्या वेळेला एकही आपला नाही म्हणले. मग वेळ आहे ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाचं हित साधून घ्या. आता आम्ही इथं आतमधनं बाहेर येत होतो, फार मोठी हुडहुडी भरली महाराज. कुणाचं तरी स्वेटर घ्यावं, आतमध्ये घालावं, निघावं म्हणून मी विचार केलाच होता. शहादत्त महाराज त्या ठिकाणी, शहादत्तच नाव बरं वाटते आम्हाला, त्या ठिकाणी स्वेटर घाला महाराज, फार थंडी आहे म्हणले. बरोबर आहे, भरपूर गंगेच्या काठाला आणून बसवल्यावर हिवातच मरायचं आहे महाराज, है की नाही. मग घाला म्हणलो, पण नंतर आनंद महाराज म्हणले महाराज घाला काहीतरी, फार थंडी आहे, फार थंडी आहे म्हणल्यावर मी म्हणलो सरेगाव म्हणजे तरुणांची भूमी आहे, है की नाही.
आणि इथल्या तरुण पोराला थंडी वाजत नाही असं मला माहित होतं. आल्यावर काही सुट्रवाले दिसायले, म्हणून मी काय केलं, इस्त्री केलेल्या मधला सगळ्यात पातळ कपडा जे आहे ते घालून आलो. वाजली तर वाजू जा म्हणलो आज तुमच्यासाठी, आहे की नाही. असं सांगण्याचं तात्पर्य, जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहे, जोपर्यंत शरीरामध्ये तुमच्या शक्ती आहे, बळ आहे, चैतन्य आहे, तुम्ही खुलखुलीत आहात, प्रसन्न मुखाचे आहात, तोपर्यंत परमार्थ सिद्ध करून घेण्याचा प्रयत्न करा. काही कुठलाही घ्या, अरे अगोदर एका सद्गुरूला आपलं करून घ्या म्हणले. कारण वेळ गेल्याच्या नंतर हातामध्ये काही पडत नाही. पाय काळे निळे पडायले, पाय काळे निळे पडायले म्हणून डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला विचारला, साहेब बघा म्हणला माझे पाय काळे निळे पडायले, काहीतरी इलाज सांगा. डॉक्टरांना फार मोठा विचार केला आणि सांगितलं, पाटील तुमच्या पायाचं ऑपरेशन करावं लागल आणि मांडीपासून दोन्ही पाय तोडावं लागते. यानं म्हणला नाही तोडले तर, महाराज म्हणले नाही तोडले तर तुम्ही मरता. मग मरण्यापेक्षा पाय गेले तर काही हरकत नाही, तोडून टाका मला दोन्ही पाय. ऑपरेशनचा दिवस ठरला, पुस महिन्याच्या अगोदर ऑपरेशन करून टाकलं, दोन्ही पाय गेले. निराश होता, त्यानं सांगितलं डॉक्टरनं काळजी करू नका, तुम्हाला प्लास्टिकचे पाय बसून देतो. म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कसं का होईना थोडंफार आधुर दिसण्यापेक्षा माणूस सजग दिसतं, चांगलं दिसतं. म्हणून यानं काय विचार केला, आता काही घोर नाही, आपल्याला प्लास्टिकचे पाय येणार आहेत. घेतले, लावले, पुन्हा चालता फिरता झाला. थोडा आधाराने टेकू घेऊन त्या ठिकाणी चालाय फिरायला लागला. पण काही दिवसाच्या नंतर परत त्याचे पाय काळे निळे पडले. आता यानं म्हणला मागच्या पायामध्ये नसा होत्या, हाडं होते, मांस होतं, रक्त होतं, सगळंच होतं, ते काळे निळे पडले आपण समजू शकतो. आता हे प्लास्टिकचे पाय होतं, याच्यात काहीच नाही, नुसते टपर हात हे शेका पाय काळे निळे पडायला लागले. म्हणून पुन्हा डॉक्टरकडे आला आणि डॉक्टरकडे आल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणला, साहेब तवाही ऑपरेशन केल्या, 2 पाय मांडीपासून काढले आणि परत हे बसवले, हे सुद्धा काळे निळे पडायले, बघा म्हणला तुम्ही. डॉक्टरनं खूप गहन विचार केला, बारकाईने विचार केला आणि डॉक्टरनं सांगितलं, तुमच्या पायाला तुमच्या पॅन्टचा कलर लागायला लागले. नाही समजलं? कधी सांगितलं? खरे पाय गेल्याच्या नंतर. आता फायदा, डॉक्टर कोरोनात लागलेला होता, गेले पाय महाराज, निदान नंतर लागलं, पण वेळ हातातली निघून गेली. अरे आयुष्यामध्ये आयुष्यभर काहीतरी उनाडक्या करत बसतात, त्याच्या चावट गोष्टी करत बसतात, काहीतरी घोटाळ्या करत बसतात, लबाड बोलता, खोटं बोलता, व्यसन करता, आयुष्याचा उमेदीचा काळ चुकीच्या वस्तूंमध्ये घालवता आणि जेव्हा हातामध्ये निराशा येते त्यावेळेला देवाचं ध्यान करता. मला सांगा, किती जरी ध्यान केलं तरी देव पावेल का? कारण हातातली वेळ निघून गेली. आता हे इतका मोठा हार टाकला महाराज गळ्यामध्ये, हेच हार एका महिन्याच्या नंतर मला जर परत आणून घातला तुम्ही, बरा वाटत? आज महाराज चांगला दिसावा, एका महिन्याच्या नंतर दिसत नाही का? कारण त्या हारातलं, त्या फुलातलं चैतन्य गायब झालेलं असतं. म्हणून शरीरात जोपर्यंत चैतन्य आहे, चेहऱ्यावरती जोपर्यंत प्रसन्नता आहे, अंगामध्ये जोपर्यंत बळ आहे आणि तुमच्या प्रसन्न भावमुद्रेवरती जोपर्यंत तेज आहे ना, तोपर्यंत एक असा सदृढ अशा पद्धतीचा सद्गुरू जवळ करा आणि त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर जीवाचा हिताचा मार्ग विचारा. कारण त्या सद्गुरू शिवाय या संसारिक जीवनामध्ये तारणारा इतरत्र कोणी नाही. अभंगाचं पहिलं चरण. संसारी तारते सद्गुरू
सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक नकोनी. महाराज म्हणले सद्गुरु शिवाय या जीवनामध्ये सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरय पाय आधी आधी. महाराज म्हणले या सद्गुरु शिवाय इतरत्र आपलं कोणी नाही. कारण नातू पुत्र सखे सोयरे कोणीच येईना धावून. लपून खाती लोटून माती संगच जाती करतून. ही सगळी जी नाती गोती आहेत ही फक्त स्मशानापर्यंतची आहे. आणि असं आहे का कोणी एखादं नाही जवळचं जीवाभावाचं मेलंय त्याच्या संग मी सरणावरती उडी मारणार. राहती निराळी राटा पुरे, राहती निराळी राटा पुरे, सगळं. महाराज म्हणजे सगळं इथं राहणार आहे. एक बाई फार रडू लागली, सोडा म्हणजे मालक घेत, आता सोडा मला जाऊ द्या. माझं कसं होईल, मी राहणार नाही, मला सोडा मला सोडा मला सोडा. आमच्या कृष्णा राजोरकर महाराजासारखे धरायला लागले. हाय बाई जाऊ नको, राहाय लेकर हात सासू हाय बाळ हात घर हाय संसार हाय, जाऊ नको. मागच्या लेकराला नाही नाही मला सोडा म्हणली. मग कृष्णा महाराजाला राग आला, एकदा सोडा म्हणले हळूस तिला, दिलं सोडून जाईल म्हणून. आता माझ्या लेकराचं कसं होईल म्हणून का, कारण ते काय म्हणतात आपुलकी. जीव तुटायलेला सगळेजण दाखवतात, हळहळ सगळे करतात, पण राहती निराळी रांडा पोरे सकळ. सगळे बाजूला राहून जातात, कोणी आपलं नाही, आपला फक्त सद्गुरू आहे. आम्ही काय करतो, सद्गुरूच्या साठीचं साधन काही जोडत नाही. सद्गुरूचं अस्तित्व हे ईश्वरीय अस्तित्व आहे आणि हे अलीकडल्या देवी देवतांपेक्षा तरी कितीतरी श्रेष्ठ आहे. आणि इतकं श्रेष्ठ असणाऱ्या सद्गुरूच्या अस्तित्वापुढं आम्ही समर्पित त्या ठिकाणी होत नाही आणि आम्ही संसाराचा शहाणपणा करतो. इतरत्र गोष्टींचा शहाणपणा करता करता माणसाच्या जीवाची फजिती होते, तो कुठेही जात नाही. किती परमार्थ करा. एका साधकानं तुकोबा यांना प्रश्न केला, महाराज व्हॉट इज द रिझन ऑफ नर्वसनेस इन अवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये नैराश्याचं नेमकं कारण काय. आणि मग नैराश्याचं नेमकं कारण काय म्हणल्याच्या नंतर तुकोबा यांनी फार सुंदर उत्तर दिलं, द इग्नोरन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड रिलिजन दॅट इज द मेन रिझन ऑफ नर्वसनेस इन अवर लाईफ. महाराज म्हणले, अरे तुम्ही धर्माकडे दुर्लक्ष करता, तुम्ही देवाकडे दुर्लक्ष करता, अध्यात्माकडे दुर्लक्ष करता आणि आमचं हित व्हा म्हणून सगळीकडे मागत फिरता. तुमचं हित होईल कसं. जोपर्यंत तुम्ही अध्यात्माकडे आणि धर्माकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाचं हित होत नाही. आणि मग सांगताना आम्ही काय करतो, देव धर्म आणि त्या ठिकाणी अध्यात्म बाजूला ठेवतो आणि इतरत्र शहाणपणा करत बसतो. एकमेकांच्या प्रती असलेला मत्सर, एकमेकांच्या प्रती असलेला द्वेष भावना, एकमेकांच्या प्रती असलेला राग ईर्ष्या, एकमेकांच्या प्रती असलेलं त्या ठिकाणी स्पर्धा, परिणाम याच्यामध्ये मनुष्य आपलं स्वहिताचं त्या ठिकाणी लेवायचं विसरून जातो आणि याच्या जीवात्म्याला त्या ठिकाणी डाग लागायला सुरुवात होते. आणि आयुष्यभर केला किती परमार्थाचा उठारेठा तरी हा कुठेही पोहोचत नाही, तिथंच राहून जातो. पंढरपूरला जत्रेला निघालं एक येडं नव्हतं, 150 होतं, अख्ख्या गावाला जेरीला आणलेलं. आणि जत्रेला जाता जाता रात्री 10 वाजता पंढरपूरच्या गाडीमध्ये नांदेडून बसलं. रिझर्वेशन नव्हतं. मग रिझर्वेशन नव्हतं म्हणून यानं काय केलं, जागा नाही पाऊल ठेवायला, आपण या गाडीत बसायचं कसं, रात्र आपली कटल कशी, सकाळी पंढरपूर येते. आता करावं तर काय करावं या हेतून त्यानं काय केलं, आपल्या बॅग मध्ये एक प्लास्टिकचा साप होता, हळूच साप काढला, गाडीमध्ये फेकला आणि साप साप म्हणून गर्दा करायला. 2 मिनिटांमध्ये डबा रिकामा झाला. मरता क्या न करता साप म्हणल्यावर कोण थांबायला महाराज. 2 मिनिटात गाडी रिकामी झाली, ते डबाच रिकामा झाला सगळा. आता म्हणला आता काही टेन्शन नाही, अंगावर शाल गुंडाळलेला होता तुमच्यासारखा, आता हेच शाल पांघरून समाधान झोपी जाऊ, सकाळ आपण पंढरपूरला पोहोचून जाऊ. मग समाधान ते उचलला, साप बॅगमध्ये घातला, बॅग उशाला घेतली तर झोपी गेला. सगळा डबा रिकामा. अधिकाऱ्यांनी शोधाशोध केली, कुठेही साप सापडला नाही. सकाळ झाली, डोळे चोळत चोळत उठला, त्याला वाटलं आता सकाळ झाली, आपण पोहोचलो पंढरपुरात.
चहावाला चाललं होतं, त्याला विचारलं दादा स्टेशन कोणतं आहे? त्यानं सांगितलं हे नांदेड. हे म्हणला रात्रीच नांदेडून बसलो होतो, सकाळ झाली तरी नांदेड. कस काय म्हणलं आहे? गाडी पुढे गेली नाही का? ते म्हणला गाडी पंढरपूरला गेली. मग त्यानं सांगितलं रात्री या डब्यामध्ये साप निघाला होता आणि साप निघाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी खूप शोधलं, साप काही सापडला नाही. कसा सापडल? साप कुठं आहे? बॅगमध्ये. साप काही सापडला नाही म्हणले, अख्खा डबा हुडकीला साप सापडला नाही. मग अधिकारी म्हणले एवढ्या लोकांचा जीव धोक्यात घालणं कामाचं नाही. बाकीचे सगळे लोक दुसऱ्या डब्यामध्ये बसले आणि अधिकाऱ्यांनी हा डबा कापून इथंच ठेवला, गाडी पंढरपूरला. हा इथंच राहून गेला. अतिशहानपणा नडला आणि हाच अतिशहानपणा लक्ष्मी, सावित्री, पार्वती नावाच्या तीनही देवींना सुद्धा त्या ठिकाणी नडला. स्फुल्ल चढला आमासी थोर, अभिमान दाटला सत्वर. या नारदाने एक कळ लावली होती, थोडीशी कळ लावली होती. त्या नारदाला तपासायचं होतं, या रोज आपल्या नवऱ्यांची सेवा करतात, पण यांच्या मनामध्ये सेवेचा भाव आहे का फक्त जगाला दाखवायसाठी दांभिकता करतात? यांच्या मनामध्ये ईर्ष्या भाव आहे का? ममत्व त्या ठिकाणी काय म्हणतात, स्पर्धा आहे का? म्हणून नारदानं कळ लावली. नारद सांगतात, माई अहो या मृत्यू लोकावरती सह्यांच्या पर्वतावरती बद्रिकाश्रमाच्या ठिकाणाला एक अनुसया नावाची भक्त आहे आणि ती जेव्हा या भूमीवरती चालते तेव्हा तिच्या पायातले पैंजण वाजतात. वाजणाऱ्या पैंजणाला 3-3 घुंगरं आहेत आणि एका एका घुंगरातून लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती नावाचा नाद उमटतो, आवाज येतो म्हणले. आणि या तिघींना ईर्ष्या पैदा झाली की आमच्या नावाचा नाद तिच्या पायाच्या घुंगरातून येतो. पायी तोंडर गर्जती क्षिती, ही जे वाक्य आहे ते पायाच्या पैंजणाची आहे. मग हिच्या पायातून आमचं जर त्या ठिकाणी नाव येत असत, अशी एवढी मोठी आहे का? म्हणून तिचं सत्वहरण करायसाठी पाठवले. पाठवल्याच्या नंतर अनुसया मातेकडे तिघही जण आले. तिचं सत्वहरण करण्याचा प्रयत्न केला. यांनी आपल्या बायकांना सांगितलं होतं, बाई काही करून तिचा हट्ट करू नका, कारण देवाची परीक्षा घेता येते, कुठल्या दैवतांची परीक्षा घेता येते, कुठला एखादा संत संन्यासी राहिला तर त्याची परीक्षा घेता येते, पण निस्वार्थ, निशंक आणि निर्भय भावनेचा भक्त जो आहे त्याची परीक्षा घेता येत नाही. आपला डाव आपल्यावरच उलटल म्हणले. ते म्हणले आम्हाला माहित नाही, आमचा हट्ट तुम्हाला पुरवावा लागेल. कारण मानवी जीवनामध्ये मनुष्याला 3 हट्ट कधी चुकले नाही महाराज. स्त्रीचा हट्ट चुकला नाही, बाल हट्ट कधी चुकला नाही आणि साधूचा हट्ट कधी चुकला नाही. महाराजांनी सच्चिदानंद महाराजांनी मागितलं ते तुम्हाला देवावंच लागतं. आता काय मागायचं ते त्यांनी ठरवावं लागतं, है की नाही? त्याच्यानंतर बाईनं जर ठरवलं नवऱ्याकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे कसं मान्य करून घ्यायचं ते, आणि नाही पुरं केलं तर घर फोडायचं कसं हे यायला चांगलं जमतं. त्याच्यामुळं यांचा हट्ट पूर्ण करावा लागतो. आणि लेकरं बाबा आयफोन पाहिजे, देत नाही, दोरी घेऊन फाशी घ्यावं. त्याच्यामुळे त्याचाही हट्ट पुरवावा लागतो. परिणामी हे हट्ट मनुष्याला पूर्ण करावे लागतात. ते देवी दैवतांना सुद्धा चुकले नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकर तिघही अनुसया मातेच्या द्वारावरती बायकांचं ऐकून सत्वहरण करायला आले. मायेच्या अधीन होते, त्याच्यानी त्यांना त्या ठिकाणी आपल्या बायकांचं ऐकावं लागलं. परिणामी मायेनं खेळ रचला आणि या 3 जणांची फजिती झाली, बालक झाले. पुन्हा मातेनं जोपर्यंत मस्तकावरती हात ठेवला नाही तोपर्यंत सनाथ रूपाला आले नाही. आणि जेव्हा सनाथ रूपाला आले तेव्हा मातेच्या पाया पडून मातेला विनंती करतात, माता दुसऱ्यांदा आम्ही तुमच्या समोर मूळ स्वरूपामध्ये आलो, आम्हाला तुम्ही काहीतरी वचन मागा, काहीतरी वरदान मागा. तेव्हा अनुसया मातेनं सांगितलं, अरे तुम्ही फार अलीकडचे आहात, आता आमच्या देखत लहान झाले, आता आमच्या समोर तुम्ही मोठे झाले. जोपर्यंत आम्ही मस्तकावर हात ठेवला नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यावरची माया सुद्धा गेली नाही. तुम्ही बायकांचं ऐकून आम्हा भक्तांचं सत्वहरण करण्यासाठी आले, तुम्ही आम्हाला काही देणार नाही. जो कोणी देणारा आहे तो अनंत ब्रह्मांडीचा शुद्ध लक्षण शिखराचा मालक दत्तात्रय आनंद मालक आहे आणि तो आमचं मनोरथ पूर्ण करतो. तुमच्याकडून आम्हाला काही लागत नाही, कारण तो आनंद नावाचा सद्गुरू आमचा जीवाचा तारक आहे, संसाराच्या भवाचा तारक आमचा आहे. आणि त्या सद्गुरूला आम्ही आमचं मागणं मागू. तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही, तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही. आणि तुम्ही आमचं तर सोडा, तुमच्या अंतरातली संशयाची श्रेणी तुम्हाला छेदता आली नाही. आमचं काय तुम्ही चांगलं करणार आहात, अभंगाचं दुसरं चरण. चंद्र
देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. महाराज म्हणले हे इंद्र चंद्र देव हे सगळे अलीकडले होते, यांना संशय आहे, यांच्यावरती त्या ठिकाणी यांना माया अशा पद्धतीचा लागू आहे, त्याच्यामुळे हे लोक काही हित करू शकत नाहीत. आणि मी म्हणणाऱ्यांना या मायानं सोडलं नाही महाराज. ही माया गहन स्वरूपाची आहे, ही माया दृढ आहे, ही माया सामर्थ्यशाली आहे आणि ही सहजासहजी कोणाला त्या ठिकाणी सोडत नाही. सगुण गुण माया आली लागी खेळाया, आली लागी खेळाया, आली लागी सगुण गुण माया. तुम्हाला तिकडे बघाय काय झालं, आमचं आम्ही इकडे बोलायलो, तुम्ही काय थोडे हाका मामुली बोलता का? आता आज एक बोलत नसाल. ते मंडपाच्या बाहेर गॅस पेटवता मोठं झालं. नावन्या बाया महाराज बोंबलाला आहे, इकडे बघा ये तिकडं आता. बरं जाऊन काही जिना राहतं का? आणखी जास्त करतील त्याला. सगुण गुण माया, ही माया मनुष्याला खेळवते, ही माया मनुष्याला नाचवते, ही माया मनुष्याला नागवते. तुका म्हणे नाची माया नाचविते कैसे, माया नाचविते कैसे, माया नाचविते कैसे. नाचविते कैसे, हे माणसाला कशी नाचवते महाराज? फार गहन स्वरूपाचे. एका दादानं मोठा असा मंडप टाकला, एवढा मोठा, आणि भला मोठा मंडप टाकून आपल्या बायकोचा वाढदिवस ठेवला. आता अलीकडल्या काळातली बाई, तुम्ही म्हणसाल बायको नवरा हेच आहे का तुमच्याकडं? आता आमच्याकडे रोज तेच येतात लढत. आमचं इजल आहे पण काहीच राहते तसंच. तर ती बाई आहे आणि बायकोला त्या ठिकाणी वाढदिवस करायचा म्हणून त्यांना सगळे आपतेष्ट बोलवले, सगळे सोयरे गणगोतातले सगळे बोलवले. दृष्टांत समजून घेता सिद्धांताकडे लक्ष राहू द्या.
मला तुम्हाला काय सांगायचं ते नाही तर मस्त आहे महाराज हसवायले बरं आहे त्या हसवीचं मला काही ना ते हसवायचे इकडे विनोदाचार्य होत आमचे हा तेव्हा तरी घ्या बोलून पण माया कशी नाचवते हे सांगायला लागलो बाईचा वाढदिवस सगळे सोयरे धारे बनवले हे असे युट्यूब वाले बनवले 2-3 आणि सगळं नियोजन खास केलं मोठं स्टेज मोठा टेबल त्याच्यावरती भला मोठा केक इकडून बाई आली इकडून बुवा आला आणि दोघही जण सगळं आप्तेष्ट त्या ठिकाणी मित्रमंडळी आहेत आणि त्या दोघांच्याही उपस्थितीमध्ये टेबलवरचा केक कापायचा बाईनं हळूच चाकू घेतला केक कापणार आता केक कापायची वेळ आली केक वर चाकू ठेवणार तिनं त्याच्यावरचं नाव वाचलं आणि नाव वाचलं काय वाटलं काय नाही की बिचारीला मनात राग आला आणि चाकू बाजूला ठेवून नवऱ्याच्या कानाखाली ताड वाजवली कानाखाली आणि मग कानाखाली वाजवली सगळे लोक म्हणले अरे 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 याच्यात काय लाज आहे एवढं मोठं धडधाकट माणूस असून याला शरम नाही म्हणले बाईचा मार खाल्ला 1000 लोकांमध्ये आणि मग इतका मार खायची काय याची इज्जत राहिली का म्हणले आता एक जण हुशार होता आणि मग हुशार होता आमच्या कानिप महाराजासारखा आनंदा महाराजासारखा ते म्हणले अरे बाबा मार खाल्लंय ही बाजूला ठेवा पण का खाल्लंय याचा शोध तर घ्यावा लागेल म्हणून जवळ गेले त्याच्या आणि विचारलं दादा नेमकं एवढा मोठा कार्यक्रम ठेवला एवढे पाहुणे रावळे बोलवले एवढा सगळा कार्यक्रम एवढं सुंदर नियोजन अचानक बाईनं मारलं मार खायचं काही कारण त्यांना म्हणलं माझी चूक होती तर म्हणलं काय झालं नेमकं काय नाही म्हणला मी केकवाल्याला माझ्या बायकोचं नाव केक वरती टाकायला लावलं ते म्हणलं चांगलं झालं मग माझ्या बायकोचं नाव आहे म्हणलं आकृती आकृतीचं स्पेलिंग येतं AKRUT आहे बरोबर आहे का AKRUT आहे बरोबर आहे का हा बरोबर आहे मी म्हणतो बरोबर आहे आणि मग आकृती हॅपी बर्थडे आकृती त्यानं AKRUTI टाकायचं ते त्यानं AKUTRI टाकलं आणि ते हॅपी बर्थडे आकृती व्हायचं ते हॅपी बर्थडे कुत्री झालं परिणाम बाईला राग आला आणि कानाखाली वाजवली एवढ्या 1000 लोकांमध्ये मला कुत्री म्हणायसाठी वाढदिवस केला महाराज त्यानं म्हणला एक अक्षर एकच अक्षर पूर्ण स्पेलिंग मधलं एकच अक्षर इकडचं इकडं झालं फेरबदल झाले एकच अक्षर इकडचं इकडं झाला 1000 लोकांमध्ये त्याला मार खावा लागला महाराज म्हणतात गुरु महाराजांनी दिलेलं नाम अनंत जन्मापासून जीवानं जपलंय ऐकताना व्यवस्थित ऐकलंय सांगणाऱ्यानं व्यवस्थित सांगलंय चांगलं ऐकलं व्यवस्थित पण तरीही जीवाचं हित झालं नाही का कारण त्याचं अनुपालन व्यवस्थित झालं नाही आणि परिणाम थोडस माणसाचं चुकलंय आणि माणूस मुक्तीच्या वाटेला जाता जाता 84च्या फेऱ्यामध्ये पडला सांगण्याचं तात्पर्य माया मनुष्याला थोडक्यातून फेरबदल करते आणि थोड्याशा जागेतून माणूस त्या ठिकाणी काय होतो बाजूला सरकतो आणि ज्या चांगल्या खाणीला पडायचं ते चुकीच्या खाणीला जाऊन पडतो मग त्याच्यासाठी ही खाणी जर आमची चुकायची नसेल संशयाची श्रेणी जर आम्हाला परत त्या ठिकाणी यायची नसेल तर एक ऐकावे श्रोते सज्जन जावे सद्गुरुसी शरण आपले सोहित घ्यावे पुसोन कृपा संपादनिया गुरुच्या शरण जा म्हणले एका सद्गुरूला शरण जाऊन त्याची सेवा करा सेवा केल्याच्या नंतर त्याला प्रसन्न करा प्रसन्न केल्यावर तो जेव्हा तुमच्यावरती कृपा छत्र धरेल जेव्हा तुम्ही त्याच्या कृपा अंकित व्हाल तेव्हा त्या सद्गुरूला विचारा देवा अहो मला काही नका फक्त माझ्या जीवाचं हित कशाचं आहे एवढं जरी
करील नारायण तैसे तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. महाराज माझ्या जीवितवाचं हित मला सांगा, दुसरं काही नका. आणि सांगा म्हटल्याच्या नंतर बापूजी पाटलांनी फार सुंदर उक्ती दिली. मी देखील एका साधूच्या संगतीमध्ये गेलो. मी एका साधूच्या संगतीत गेलो. त्या साधूनं मला फक्त आनंदाचं नाम दिलं. आनंदाच्या नामानं मी पवित्र झालो, कृतार्थ झालो. परिणामी माझ्या जीवितवाचं हित झालं. पण जेव्हा मी त्या साधूच्या शरण गेलो होतो तेव्हा त्यांची अगोदर सेवा केली. सेवा केल्यावर त्यांना विचारलं होतं, महाराज माझ्या जीविताचं हित सांगा. त्या आनंदाचं मला नाम देताना त्या ठिकाणी माझ्या गुरु महाराजांनी मला सांगितलं, म्हणले का बापूजी ऐक, तुला जर तुझ्या जीवितवाचं हित करायचं आहे ना, या मनुष्य देहाचं सार्थक करायचं आहे ना, एकच गोष्ट आहे म्हणले, आलिया जन्माशे करावे स्वहित. म्हणा आनंदात वेळोवेळा. महाराजांनी मला सहज गतीनं नाम दिलं म्हणले आणि त्या नामाच्या साधनानं मी तरलो. मला काही लागलं नाही म्हणले दुसरं साधन. आणि संत मुळात असतातच असे, ते किचकट कुठली क्रिया सांगत नाहीत. त्यांची वृत्ती म्हणजे सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकविते. ते सहज सांगतात, सहज बोलतात. चालता बोलता परमार्थाचं शिखर कसं असतं आणि त्या परमोच्च शिखराला जायचा रस्ता कसा असतो सहज गतीनं दाखवून देतात. कारण त्यांचं अस्तित्व म्हणजे अभंगाचं तिसरं चरण. उघड परब्रह्म सद्गुरुजी
सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याची या. शिष्याला त्या ठिकाणी काय पाहिजे हे सांगण्याची गरज पडू देत नाही. सहज गतीनं तो आपल्या जवळ आल्याच्या नंतर त्याला सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी प्राप्ती करून देतात. पण लोकांना नेमकं काय मागावं, सद्गुरूंपाशी, संतांपाशी, संन्याशांपाशी, साधूंपाशी गेल्याच्या नंतर नेमकं आपण काय मागितलं पाहिजे हे कळत नाही. महाराज येतात, दर्शन घेतात, पाया पडतात, महाराज या वर्षी तरी आमच्या पप्याचं जमलं का, शेजाऱ्याचं निघालं एकरभर घेता येईल का, काहीतरी संसारातले वस्तू मागण्याचा प्रयत्न करतात, नश्वर वस्तू मागण्याचा प्रयत्न करतात. अरे मागायचं नेमकं मागायचंच आहे तर साधूच्या चरणावरती गेल्याच्या नंतर असं मागा की त्याच्यानंतर काही मागायची आवश्यकताच पडली नाही पाहिजे. फाटक्या वस्तू मागून काय महाराज, ते महाराजाच्या जवळ टिकणार तुमच्यापाशी कधी टिकतील. हो, त्याच्यामुळं टिकणारी वस्तू मागा. आणि टिकणारी या जगामध्ये एकच वस्तू आहे ती म्हणजे ईश्वराचं नाम. सज्जन वृत्तीने राहणाऱ्या प्रत्येक जीवित्वाचं हित साधायचं असेल तर संतांनी दिलेल्या प्रत्येक शब्दाची, प्रत्येक वचनाची त्या ठिकाणी पूर्तता झाली पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या नामाची, सांगितलेल्या वस्तूची, सांगितलेल्या व्यक्तीची, सांगितलेल्या नामाची, प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता करताना माणसानं आपलं सर्वस्व त्याच्यामध्ये ओतून टाकलं पाहिजे. ज्या वेळेला ओतप्रोत आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळेला ते पूर्णतःला जातात. एका चोराला एका साधूची भेट झाली. आता जाता जाता सांगून जातो, महाराज खालून इशारा करायला टाइम झाला म्हणतो. हो, या लोकांना लई हिवा झालाय. महाराज बघा की म्हणले हे कसे शाली पांघरून बसले, हे कसे कुणेकाला जसं काय ते वानेर झाडातून झुडपातून बघतात तसे शालीतून बघाले. आता यायला हिवा झालाय. आणि जसं जसं 10 वाजले की जास्त थंडी वाजते, तुम्ही 10च्या पलीकडे कीर्तन घेऊ नका असं मला आधी सांगितलं होतं. आता घेऊ की नको तुम्ही सांगा. काय घ्या घ्या. हा वा दत्त प्रभू. महाराज मला उघडा परब्रह्म अशा पद्धतीचा सद्गुरू आहे. त्याच्यापाशी कुठलाही त्या ठिकाणी आविर्भाव नाही, चुकीची वस्तू नाही. साधूच्या संगतीमध्ये एक चोर आला आणि चोरानं साधूला विचारलं, महाराज म्हणला मी रोज चोरी करतो. महाराज म्हणले बरं झालं. नाही म्हणला मला या चोरीतून मोकळं व्हायचं आहे. महाराज म्हणले मग सोडून दे. कारण मला चोरी सोडू शकत नाही, मग या चोरीच्या पापातून मला मोकळं करा. शेवटचं चरण घेतो, एक 2 चरण राहिले, एक धावत पळत घेऊ, एक थोडं मोकळेपणाने घेऊ, है की नाही. महाराज म्हणला मी चोरी सोडू शकत नाही, पण चोरीच्या पापातून मोकळं व्हायचा रस्ता सांगा. महाराज म्हणले अरे असं कसं जमत. नाही नाही म्हणला काही करा, तुम्ही संत लोक व्हा, तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी होते, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होते असं मी आजपर्यंत ऐकून हाव, म्हणून मी आजपर्यंत कोणा साधूच्या संतांच्या घरामध्ये चोरी केली नाही. केलास तरी आमचं काय कपाळाचं कातोड घेऊन जाणार, सगळं लोकांच्या घरचं वडू ओढून घेऊन जाय काय नाही तुझे. महाराज म्हणले काही हरकत नाही बाबा, पण चोरी सोडून दे. ते म्हणला ते सोडू शकत नाही, पण या पापातून निवृत्त होण्याचा एखादा मार्ग मला सांगा. मग समर्पक भावनेने त्या ठिकाणी त्यानं विचारलं. महाराज म्हणले हरकत नाही, तुला एक 4 गोष्टी सांगतो म्हणले. त्या 4 गोष्टीचं जर पालन तू केलास तर जगात किती मोठी चोरी केलास तरी तुला पाप लागणार नाही. त्यानं म्हणलं हा मग काहीतरी जमते. काही काही आमच्याकडे येतात, महाराज गुरु करायचा म्हणतो करा, पण मला दारू सुटत नाही. तुम्ही दारू पियाची परवानगी द्या, मी तुमच्या तोंडून नाम ऐकून घेतो. मला पुढे सुटत नाही, काही हरकत नाही. काही काही खांडे खातात महाराज नाम घेता घेता, काय करावं, हरकत नाही. असे खूप होत. पण जे आहे ते आहे, देवानं त्या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी देव. पण यानं विचारलं मग आता चोरी करून त्या ठिकाणी जर पाप लागत नसेल तर बिलकुल मला 4 गोष्टी तुम्ही सांगा, मी तुमच्या ऐकतो तुला. महाराज म्हणजे पहिली गोष्ट तू चोरी करायची, बिलकुल करायची, पण आजपासून कुठल्याच गरीबाच्या घरामध्ये चोरी करायची नाही. हे म्हणलं बरोबर आहे, कारण चोरी करावं तर मोठ्याच्या घरची, लंगाटाच्या घरी काय चोरी करावं, काही हरकत नाही. पहिला नियम पास झाला. दुसरा नियम हे बघ म्हणले
ज्याला आपण त्या ठिकाणी चोरी करत असताना, जिथं चोरी करत असताना मुद्देमाला सहित जर एखाद्यानं आपल्याला धरलं तर तिथं लबाड बोलायचं नाही म्हणजे. धरलं तर धरलं, कारण एक लबाड झाकायसाठी 100 लबाड बोलावं लागतं, पाप जास्त होते. बोलायचंच नाही म्हणजे जे झालं ते झालं. चोरी करताना जर धरलं तर मी चोरी करायला म्हणून सांगायचं म्हणजे. मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही, सहजासहजी तसा मदत येत नाही आमचा. रात्रीला अर्ध्या रात्रीला हिंडतात फक्त चोरण महाराज, कीर्तनकार. त्याच्यामुळे कीर्तनकार आधीच आपल्यापासून भिवून पळतात, मला त्याला त्याचे पाकिट वाचवायचे राहतात. मग आपला संबंध कोणा संगच नाही, अर्ध्या रात्रीचे काम. काही हरकत नाही, कोणी भेटलंच नसल्यावर त्याला लबाडून खरं बोलायचा काय संबंध आहे. ठीक आहे महाराज, दुसरा नियम पास. तिसरा नियम महाराज म्हणजे हे बघ, ज्याच्या घरचं मीठ खावं त्याच्या घरी चोरी कधी करायची नाही. यानं म्हणलं हे बरोबर आहे, ज्यानं आपल्याला खाऊ पिऊ घातलं त्याच्या घरामध्ये आपण कशी चोरी करावी. तिसरा नियम पास केला. चौथा नियम म्हणजे महाराज शेवटचा, तू चोरी केली आणि कोण्या गरीबाला शिक्षा भेटली जीवनामध्ये असं कधी होऊ देऊ नको. तुझ्या चोरीची शिक्षा कोण्या गरीबाला भेटल असं कधी वागू नको. महाराजांना म्हणलं ते बरोबरच आहे, चोरी आपण करावं, मार दुसऱ्यानं खावा, कोणा सांगितलं. काय हरकत नाही महाराज, 4 नियम तुमचे पूर्ण करतो मला. महाराज म्हणजे याच्या पुढे तू किती मोठी चोरी केलास तरी तुला एका तिळा इतकं सुद्धा पाप लागणार नाही म्हणे. फक्त एवढ्या गोष्टी तंतोतंत पालन करायचं. हे म्हणलं ठीक आहे. मग ठीक आहे म्हणल्याच्या नंतर यानं आता विचार केला, महाराज आपल्या रस्त्याला आणि शिष्या दुसऱ्या रस्त्याला. एकदा गुरु केलं की पुन्हा काय त्याचं तोंड पाहायचं, काय करायचं, पाहायचं, गुरु करायचं, सोडून द्यायचं. असे खूप शिष्य आता महाराज एकदा नाम घेतलेत, कोणीतरी घे म्हणलंय, रात्रशा धरून आणलंय, महापूजेवर कान फुकले आणि मोकळं झालं. ते महाराज तिकडे आणि इकडे तेरवीलाच पोहोचले आमच्या. मग महाराजांना म्हणलं आता काही नाही, तुम्ही चला आम्ही चलता. संध्याकाळची वेळ झाली. आता म्हणला चोरी कोणाच्या इथं करायची, कोणाच्या इथं करायची, कोणाच्या इथं करायची. आपल्या नगराच्या राजाच्याच घरी चोरी करू, कारण राजा काही गरीब नाही. पहिला नियम पुरा झाला. राजाच्या घरी चोरीला निघाला. निघाल्याच्या नंतर जाता 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 कंपाऊंड मधून हात उडी मारली आणि हात उडी मारून राजाच्या महालामध्ये जाणार. जाता जाता एका शिपायानं गचकन धरला. अरे कुठं चलास म्हणलं तू. यानं म्हणला महाराज तर म्हणले चोरी करताना लबाड बोलू नको. यानं तर धरले, चोरी करायचं चलो म्हणला मी चोरी. आता ते शिपायाला वाटलं चोर काय सांगत नाही चोरी करतो म्हणून. हे नेमकं राजाच्याच घरचं कोणतरी हे पहारा तपासायला आलं मला. जा जा म्हणला तुम्ही, काय हरकत नाही. ते गेलं राजाच्या महालामध्ये. सगळं सोनं नाणं गुंडाळून ठेवलं महाराज. आणि सोनं नाणं गुंडाळल्याच्या नंतर जाता जाता त्याच्या लक्षात आलं राजाच्या टेबलावर पंचपक्वानाचं ताट वाढलेलं आहे. अरे म्हणला एवढं जेवण पुन्हा भेटत नाही, सोनंही भेटल काही भेटल पण हे जेवण पुन्हा भेटत नाही म्हणला. चांगला पाहुणचार एकदा रट्टे देऊन जाऊ. मग आता जेवायला बसला, ताट घेतला, रपरप खाल्ला, निघला, गठोडं घेतला. जाता जाता लक्षात आलं याचं मीठ खावा, त्याची चोरी करून. अरे म्हणला आपलं चुकलं, आजची चोरी फसली. जाऊ द्या म्हणला, गठोडं तिथंच ठेवला, घराकडे निघून गेला. पुन्हा कधीतरी चोरी करू गेला. सकाळ झाली. राजाने येऊन पाहिलं महालात सोन्याचं गाठोड आहे. अरे करावं तर काय करावं, चूक झाली गड्या आपला कोणातरी शिपायाच्यानं. आणि चोरी करता करता काय त्याला भीती वाटली की रात्रीच्या पारेवाले ना इथं सोनं टाकून गेलाय, आता त्याला धरलं पाहिजे. सगळे रात्रीच्या पारे करायला जमा केलं. विचारलं कोण चोरी केली का नाही केली. नाही महाराज म्हणले मी आलो नाही, मी आलो नाही, मी आलो नाही. महाराज म्हणले एका काठाकून झडकून मोकळे करा. का, कारण एकही सांगत गव्हा संघ किडे रगडले. सगळ्यांना मार बसताना महाराजांना सांगितले असे ऐक ना, यांना फासावरती द्या. फासावरची गोष्ट या चोराच्या लक्षात आली आणि चोर म्हणला अरे गड्या, महाराजांना सांगितलंय आपल्या पापाची शिक्षा कोण्या गरीबाला नको. परत पळत 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 महालात आला. राजाच्या सिंहासनासमोर गडबडा लोळा लागला. महाराज माझी चूक झाली, मला क्षमा करा. महाराज म्हणजे काय झालं. काय नाही म्हणला, एक महाराज भेटला होता, मग त्यानं सांगितलं होतं गरीबाची चोरी करू नको, मग मी तुमच्या इथं चोरीला आलो. बरं ठीक आहे, मग काय नाही म्हणला, मी तुमच्या इथं चोरी करताना शिपायानं धरलं होतं, त्याला सांगितलं मला चोरी करायला आलो, त्यानं काय म्हणलं. बरं ठीक आहे, मग काही नाही, चोरी करून सगळं जमा करून नेता नेता तुमच्या खोलीत ताट मांडलेलं होतं, मी जेवण केलं, नंतर लक्षात आलं मला मीठ खावं, त्याची चोरी करू न, म्हणून मी हे सोनं इथंच टाकून गेलो, निघून गेलो. तुमच्या एकाही शिपायानं चोरी केली नाही. मग हे म्हणा अरे बाबा सगळं ठीक आहे, पण आता का आलास. त्यानं सांगितलं त्या महाराजाचा चौथा नियम होता, आपण चोरी करावं लोकांना मार खावा असं कधी वागू नको, म्हणून मी तुमच्या पाया पडायला आलो. चूक झाली, मला माफ करा. तुमचा एक सुद्धा दागिना मी घेऊन गेलो नाही. त्यावेळेला राजा म्हणला अरे तुझा गुरु कोण होता मला माहित नाही, तुला अनुग्रह कुणा दिला मला माहित नाही, तुला हे कानमंत्र कुणा दिले मला माहित नाही, पण जगामध्ये सांगणारे कितीतरी महाराज आजपर्यंत मी पाहिलेत. म्हणजे
सांगणारे कितीतरी महाराज आजपर्यंत मी पाहिले, एकाचही त्या ठिकाणी ऐकणारा तंतोतंत पालन करणारा शिष्य मजा तरी नजरेला आणखी आला नाही. म्हणले आजपर्यंत चांगले चांगले सांगून गेलेत पण ऐकणारे फार कमी होते. पण तंतोतंत एखाद्या गुरुनं सांगावं आणि जसंच्या तसं एखाद्या शिष्यानं जीवनामध्ये उतरावं. पहिलं तुला मी पाहिलं, आजपासून तू माझा गुरु, माझ्या सिंहासनावरती बसायचं आणि मला राजपाट करायचा आदेश तू द्यायचा. म्हणजे वाह, माझ्या गुरुचं एवढं मोठं अस्तित्व आहे का मला, मी रस्त्यावरचा भिकारी आहे, मी रस्त्यावरचा चोर आहे, पण ऐश्वर्याच्या सिंहासनावरती नेऊन बसवणारा माझा एक भेटलेला कोणीतरी गुरु होता. जीवनात गुरुची भूमिका नेमकी ही असते. म्हणून सद्गुरु सारखा संसारामध्ये तारणारा कुणीही नसतो. आणि एक महत्वाची भूमिका येते, जेव्हा तुम्ही गुरु मार्गाला लागताना माळ घाला गुरु करा. आजपर्यंत सगळं करून भागले ना, आता देवाला लागले. अरे आता चलाच काय म्हणले, मोठा महाराज झाला, माझ्या संग 2-3 पोरं येतात कधी मध्ये गावातले, चुकून येतात एखाद्या वेळी, महाराज चला आज तुमच्या संग फिरून येतो. ते गाडीत बसताना त्याला 3 जण म्हणतात, हा आता महाराज होता काय की तुम्ही? ते महाराज तुम्हीच जा, आम्ही निघता इकडं. येऊ देणार महाराज का? कारण ते हमेशा कुठंतरी उन्हाळ काय करताना दिसतात. नवा म्हणून महाराजाच्या संगतीत आलं आणि सुधारलं तर आपल्या बिरादरीला कोण राहील? त्याच्यामुळे त्याला काहीतरी टोचून बोलायचं. आणि ही जी परिस्थिती असते ना, टोचू द्या, लोकांनी तुमची निंदानालस्ती करू द्या, लोक तुम्हाला हसू द्या, पण तुम्ही संतांची सन्मत कधी सोडू नका. का? कारण श्रेष्ठ श्रेष्ठ त्या ठिकाणी तुम्हाला वंदन करतात आणि दुष्ट लोक तुमची चेष्टा करतात. अभंगाचं 4थं चरण. ज्ञानदेव मनी वंदना करीती जन दुष्ट नष्ट, वंदना करीती जन दुष्ट नष्ट, वंदना करीती जन दुष्ट नष्ट, वंदना करीती जन दुष्ट नष्ट. श्रेष्ठ श्रेष्ठ वंचना करीती जना दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. अरे लोकांनी तुमची चेष्टा कुचेष्टा करू द्या, तुम्हाला हसू द्या, कारण जीवन जगत असताना आता शेवटचे 10 मिनिट हातात घेऊनच जातो. 10:30चा टाइम दिला होता काय मला कीर्तन संपवायचा. 11 12 नाही बोलल्या तर नाही बोलल्या पुन्हा कीर्तनाला, म्हणजे कोणती येऊन तुमच्या दारात लढाले. बाबा या वर्षी कीर्तनाची तारीख भेटली नाही, पाकिट नाही, आपलं कसं होईल, घर कसं चलन म्हणायचं, कोणी नाही, निवांत आहे आमचा कारभार. ये भीती महाराज, 4 अवस्थांमधून प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जावं लागतं. लक्षात ठेवा. एक, तुम्ही जीवनामध्ये नाविन्याचं एखादं सत्कार्य करण्याचा प्रयत्न करा. समाजामध्ये सगळ्यात अगोदर तुमचा विरोध हसं केलं जातं. हसतात लोक, अरे येडा आहे म्हणतात, याला काही कळत नाही, हे बिल्डोक आहे, त्याच्यानं काय होते, पागल आहे म्हणतात, लागले कोणी मार्गाला, येडं झालंय, भयकल आहे म्हणतात. मग हसं करतात. हसं करूनही त्यानं आपला नाही रस्ता सोडला तर त्याला विरोध करतात. नाही नाही करतेच कसं आपण बघू, काय करू द्यायचं नाही त्याला, आपण 4 माणसं उभे करू, आडवे आणू, सप्ताच कसा होते, मंदिरच कसं बनते, कार्यक्रमच कसा होते, नाही नाही म्हणतात, पंगतच कशी होते, माणसच कशी जेव्हा जाते, करूच द्यायचं नाही, विरोध करायचा. विरोधाची दुसरी भूमिका असते समाजाची. तिसरी, जेव्हा विरोधाच्या भूमिकेलाही तो जुमानत नाही, आपल्या रस्त्यानं चालत राहतो ना, तेव्हा त्याला त्रास द्यायला सुरू करतात. नाही, त्याची एकदा बघावंच लागेल. हे असं ऐकणं झालं, एकदा त्याची बघावं लागते. हा, याला काहीतरी दाखवावं लागतं,
याला आपला झटका काय आहे ते माहित नाही, याला आपल्या हसड्यात गटू द्या, मग याची बघू. त्रास द्यायला सुरुवात करतात आणि त्यांना त्रासालाही नाही जुमानलं ना महाराज, तर मग सगळं जग त्याचा स्वीकार करतो. उदाहरण माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज. आता 750 वर्षापासून त्यांच्या अभंगावरती जगणारे हजारो कुटुंब आहेत आणि एका काळात त्यांना लोकांनी त्रास दिला, हसत केलं, विरोध केला आणि शेवटी स्वीकार केला. आमच्या सच्चिदानंद महाराजाची अवस्था तशीच, आमची अवस्था तशीच. आणखी कोणता नवीन गोसाई झाला तर त्यालाही त्याच्यातूनच जावं लागलं. पण आम्ही कुणाला जुमानले नाही का, कारण सदा सुडके आमच्यापाशी हायच काय, घेऊन जाय बापू, काय नाही तू भगवी लुंगी आहे, तू आहे का मला नाही, नाही का मला. त्याच्यामुळं सगळ्या वस्तू नश्वर आहेत, काहीच तुमचं आमचं नाही. हसू द्या लोकांना खुशाल, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. अरे जगाची चिंता करायची काय गरज आहे महाराज. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य कसं होईल, केव्हा होईल काही माहित नव्हतं, कुठल्याही वस्तूची जाण नव्हती. पण जिजाऊंनी सांगितलं होतं व 1642 साली पुण्याच्या परगण्यात येऊन छत्रपतींनी त्या ठिकाणी बाळ शिवबाने ठरवलं का आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं. पण निर्माण नेमकं करायचं कसं, कोणासाठी, काय म्हणून करायचं. त्यावेळेला तुकोबारायासारख्या थोर साधू संतांची भेट झाली आणि सांगितलं, शिवा तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की. अरे शिवबा, तुला या जगताचा छत्रपती व्हायचंय, जगाचा इतिहास चाळून पहा, कुठली शास्त्र चाळून पहा, कुठले पुराण चाळून पहा, या जगात छत्रपती नावाची एकच पदवी आहे आणि ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला. कुणालाच नाही का, कारण आई वडिलांच्या स्वप्नासाठी अख्ख्या जीवाचं रान केलं. आमच्या कार्ट्यांना दारू सुटत नाही, मटणाचे खाणं सुटत नाही, आमच्या कार्ट्यांना व्यायाम करणं होत नाही, आमच्या पोरांना हातात पुड्या आणि ते बिड्या तंबाखू सुटत नाही. महाराज तुम्ही म्हणता अरे व्यसन करायला हिंमत लागते, व्यसन करायला हिंमत लागत नाही, खरं निर्व्यसनी राहायला ताकद लागते महाराज. 24 तास रस्त्यानं फिरतो आम्ही, कितीतरी पोरं पाहतो, शिवाजी महाराजासारखी दाढी, शिवाजी महाराजासारखा गंध, शिवाजी महाराजाचं नाव गाडीवर, त्याच्या हातामध्ये कुठलं तरी ब्रासलेट. वागणं नीच वृत्तीचं ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला वाटतं शिवबांनी आईला वचन दिलं होतं. शिवबा म्हणतात, मा जिजाऊंनी सांगितलं, शिवबा अरे हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय. कुणासाठी, या रयतेसाठी, कुणासाठी, आयाबायांसाठी, कुणासाठी, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. आणि शिवबांनी ते तंतोतंत पालन केलं. आई वडील सांगतात पप्या व्यसन करू नको, पप्याला सुटत नाही. शिवबांना सांगितलं, शिवबा स्वराज्य निर्माण करायचंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, हे मा तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा, ए माँ तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा, सपने तू देखना पूरे मैं करके बताऊंगा. तू स्वप्न पहा म्हणजे कसं असतं ते, आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी रात्र दिवस झिजणारा हा शिवबा तुझा आहे. 1646 ला शपथ घेतली आणि 1674 पर्यंत 367 किल्ल्यांनिशी या हिंदवी स्वराज्याची, आदर्श हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी. Yeah.
त्या ठिकाणी रक्तसंचाराला लागतो, ऊर्जा येते. एकदा शिवरायांचं नाव घेतल्याच्या नंतर दुसऱ्यांदा पावशेरी घेतल्याच्या नंतर रात्री आम्ही यायला लागलो. रात्री सकाळी 4 वाजता 4 वाजता आम्ही येऊ लागलो अर्धापूरकडून. सकाळी थंडगार, आम्ही गाडीत गरम एसी लावली तरी आम्हाला ही वावरणं झालं. आणि चटीत मुतलेलं एक रस्त्यानं बिना कुर्त्याचं चाललं. का? कारण त्याला माहित नाही थंडी काय असते. एक शिवरायांच्या मावळ्यांना आणि एक दारू पिणाऱ्या कावळ्यांना काही माहित नसतं महाराज या जगाचं. आम्ही शिवरायांचे मावळे बनण्याचा प्रयत्न निश्चित करू. आम्हाला इतर काही बनायचं नाही. आणि शिवरायांचे मावळे बनायचं असेल तर अगोदर संतांच्या रस्त्यानं चालावं लागतं, है का नाही? महाराज तुका म्हणे तुम्ही चाला येची मार्ग, भरोशाने भेटे पांडुरंग. देव भेटायचा असेल तर संतांच्या मार्गाने चालावं लागतं. आणि संतांच्या मार्गाने चालण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टींमधला एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं संकीर्तन करावं लागतं. एकदा सगळ्यांनी पांघरणातून हात वर काढून असे मोकळे हात करावं. मोकळे आवाज द्या. मोकळे दोन्ही पक वाजायचे. पाटील दोन्ही पक वाजायचे, मोकळे आवाज द्या. सगळे 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 खाली करा. खाली खाली करा. नाही नाही, ते महाराजाची आई होते, त्याला मोकळी वर करा. थोडा वेळ व्यायामही करणं गरजेचं आहे महाराज. व्यायाम करायच्या अगोदर ते काय म्हणतात, थोडस गरमी यासाठी वर्कआउट करावं लागतं. हो देवा दत्ता देवा
साऊंडवाल्यांसाठी सिस्टीमवाल्यांसाठी टाळ्या वाजवा. काय म्हणत आहे महाराज? आता कशाला डीजे लावा लागते पाटील सिस्टीम आले. आता काही डीजेची गरज आहे का? काही काही जणाला काही केलं तरी काही फरक पडत नाही महाराज. पावशेरी लावून नाचायची तयारी करतात पण तरी मुंग्या यायला गेली की त्या जनरेटरला झटत. फार आनंद आहे आणि आनंद इतका मोठा आहे का या जगतामध्ये व्यापक स्वरूपाचा आहे आणि त्या आनंदाचं त्या ठिकाणी नाम घेऊन आलेले तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारासाठीची व्यक्तित्व, चरित्र आणि चित्र म्हणायचं त्या ठिकाणी सद्गुरू आहेत. आणि माऊली ज्ञानेश्वरांनी शेवटाला जाऊन उक्ती दिली, मी माझ्या सद्गुरूंचा दास आहे, त्यांच्याशिवाय इतरत्र साधन मला कळत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव माने गुरुचा विलास, ज्ञानदेव माने गुरुचा विलास, ज्ञानदेव माने गुरुचा विलास, ज्ञानदेव माने
प्रभो ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेमे साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. सद्गुरूंचं अस्तित्व हे फार मोठं आहे आणि इंद्रचंद्र देव ब्रह्मादिकांना सुद्धा ते त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. इतकं बलाढ्य सामर्थ्यशाली आणि चिरंतर अशा पद्धतीचं अस्तित्व माझ्या सद्गुरूंचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या सद्गुरूंच्या व्यतिरिक्त माझा कुठलाही त्या ठिकाणी साधन नाही. एकच सद्गुरू माझं साधन आहे आणि माझ्या जीवित्वाचं त्या ठिकाणी उद्धारित करणारं कार्य करतात. बाकी मला इतरांची आवश्यकता देखील नाही. सुंदर अशा पद्धतीनं माऊलींच्या अभंगाचा अर्थ आपण लावणं म्हणजे फार एखाद्या काजव्यानं सूर्याच्या समोर आपला प्रकाश दाखवल्यासारखा आहे महाराज. पण तरीही अल्पसा मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायीवरी या उक्तीला धरून आपण थोडासा का होईना आपल्या पद्धतीनं मतीला झेपल अशा पद्धतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. यात किंचित एखादा शब्द माझा चुकीचा गेला असेलच कदाचित, तर माझा शब्द मी परत घेतो. महाराज माणसं माफी मागतात की नाही की मला माहित नाही, पण मी कुणाची माफी मागत नाही. कारण संन्याशाकडनं माफीची अपेक्षा तुम्ही संसारिकाने करायची सुद्धा नसते. त्याच्यामुळं एखादा चुकलेला शब्द मी माझा परत घेतो. पण सार वचनामृत जे होती ती बाळगुरु महाराजांसारख्या थोर विभूतींची, मौली ज्ञानेश्वरांसारख्या थोर संतांची आणि महंतांची ही वचनं आहेत. सद्गुरूंच्या भक्तीचं सगळं सार म्हणजे ईश्वराचं नाम आहे. आणि आपण ज्या साधकांच्या साधन त्या ठिकाणी आपण जे साध्य करतो ते नाम आनंद मालकाचा आहे. हे आनंद मालक या चराचराचे सत ब्रह्मांडाचे त्या ठिकाणी अधिनायक आहेत. त्यांच्या प्रती आपण त्या ठिकाणी निरंतर समर्पित राहणं आणि नामाचं स्मरण करणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य, प्रथम कर्तव्य असल्या कारणानं तुम्ही सदैव नाम संकीर्तन करत राहा. देवाचं नामस्मरण करा. देव तुमच्या सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत राहो. लवकरच आपलं गाव आता 70% निर्व्यसनी झालंय म्हणा असं म्हणजे ऐकण्यात आलंय. खरं होई की खोटं होई की लवकरच 80%, 90%, 100% आपण निर्व्यसनी गावाला करण्याचा प्रयत्न करूया. कारण आमचे सत्यचित आनंदवन त्या ठिकाणी या ठिकाणावरती आहेत आणि ते निश्चितच ते कार्य साध्य करण्याचा प्रयत्न करतील. वा 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 वा. तुम्ही आम्हाला मेसेज दिला का आता पटकन आठवा. बिलकुल आपण आठवून घेऊया. झालेली सेवा सिस्टीमवाल्या पटलांपासून ते आमच्या या दोनही मृदंग महामेरूंपर्यंत, त्यांच्यापासून ते विनेकरी बाबा, साळकरी महाराज, तीनही उत्तम अशा पद्धतीचे चारही साहेबराव बापू. आता तुम्हाला कीर्तनकार म्हणावं लागते, गायक असं म्हणावं. त्याच्यामुळं 3 गायक, 1 कीर्तनकार, दुसरे चौकार महाराज. मोराचं ते सोडून जाईल बघत राहा. 4ही कीर्तनकार. वा वा वा. सुंदर अशा पद्धतीची कीर्तनकार मंडळी, टाळकरी मंडळी आणि ऐकायला 2 महा असे विद्वान कीर्तनकार समोर. हरिभक्तपरायण, दत्तभक्तपरायण कृष्णा महाराज राजूरकर, त्याच्यानंतर दत्तभक्तपरायण, हरिभक्तपरायण सच्चिदानंद महाराज सरेगावकर. विभूतींच्या समोर कीर्तन मांडणं म्हणजे सोपं नसतं महाराज. आता किती झेपलं, किती तुम्हाला त्या ठिकाणी पटलं ते देव जाणे. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर समर्पित. सेवेला पूर्णविराम. जय